एका शिवकालीन किल्ल्यावर जर कोणी म्हटलं की ही माझी खाजगी मालमत्ता आहे, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? कारण सध्या महाराष्ट्रात असाच एक वाद पेटला आहे आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहे रत्नागिरीतील ऐतिहासिक गोपाळगड फोर्ट. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही पर्यटक आणि किल्ल्यावर हक्क सांगणाऱ्या व्यक्तींमध्ये वाद झाल्याचं दिसतं. त्यानंतर एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला, गोपाळगड नेमका कोणाचा? गोपाळगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल परिसरातील ऐतिहासिक किल्ला आहे. इतिहासानुसार हा किल्ला आदिलशाही, सिद्धी, मराठा साम्राज्य, पेशवे आणि ब्रिटिश अशा अनेक सत्तांच्या काळाचा साक्षीदार राहिला आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही या किल्ल्याला महत्त्वाचं स्थान होतं. पण आज वाद इतिहासावर नाही, वाद आहे मालकी हक्कावर. काही वृत्तानुसार किल्ल्याच्या परिसरातील काही जमिनींच्या महसूल नोंदीमध्ये खाजगी मालकीची नोंद असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित कुटुंबाचं म्हणणं आहे की त्यांच्या पूर्वजांनी अनेक दशकापूर्वी सरकारी प्रक्रियेतून ही जमीन घेतली होती. दुसऱ्या बाजूला दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि काही सामाजिक संघटनांचं म्हणणं आहे की ऐतिहासिक किल्ला आणि त्याचा परिसर सार्वजनिक वारसा आहे, त्यामुळे त्यावर खाजगी हक्क असू नये. या प्रकरणात आणखी काही आरोप आणि प्रत्यारोप झाले आहे. किल्ल्याच्या परिसरातील बदल, ऐतिहासिक रचनांची स्थिती आणि जमिनीच्या वापराबाबत विविध दावे समोर आले आहेत. मात्र या सर्व मुद्द्यांवर अंतिम सरकारी किंवा न्यायालयीन निर्णय अद्याप आलेला नाही. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत नोंदी आणि तपास महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान राज्य सरकारकडूनही या प्रकरणाकडे लक्ष दिलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. किल्ल्याचा इतिहास, महसूल नोंदी आणि कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत काही सरकारी प्रतिक्रियांमधून मिळाले आहे. आता इथे प्रश्न एका किल्ल्याचा नाही, प्रश्न आहे इतिहास, वारसा आणि मालकी हक्क यांमधला सीमारेषेचा. खरं कोण, दावा कोणाचा योग्य आणि अंतिम निर्णय काय होणार हे ठरवणं आपलं काम नाही. ते ठरवतील सरकारी नोंदी, इतिहासाचे पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया. पण तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.